तर नमस्कार मुलांनो, आपण पाहत होतो इयत्ता 8वी आपला विषय जो इंग्लिश आहे त्यातील आपलं जे चॅप्टर आहे ते आपण जे चॅप्टर आहे 1.2 अँड्रोकल्स अँड द लायन हे जे आपलं चॅप्टर आहे ते आपण लर्न करत होतो आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की इन नेदर ग्रोल्ड नॉर रोडेड इन फॅक्ट इट लुक ॲट हिम पेशियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. जेव्हा त्या अँड्रोकोल्सने लायनला बघितलं होतं तेव्हा तो पळण्याच्या प्रयत्नामध्ये होता किंवा त्याची जी फर्स्ट रिॲक्शन होती ती अशी होती की आता त्याला काय करायचं आहे, आपल्याला जो सिंह दिसत आहे, जो लायन दिसत आहे त्यापासून आपल्याला काय करायचं आहे तर पळ काढायचा अशी जी रिॲक्शन होती ती अँड्रोकोल्सची होती. आणि त्याने काय केलेलं आहे की पेशियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. पण त्याने बघितलं होतं की जो लायन आहे त्याला काय झालेलं आहे, पेन होत आहे, खूप त्याला त्रास होत आहे. आणि त्याला त्रास का होत आहे हेही आपल्याला इथे माहिती आहे. तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे की अँड्रोकोल्स पॉज देन ही मूव व्हेरी कॅज्युअली टुवर्ड्स द लायन स्टेप बाय स्टेप. आता त्या जो लायन आहे त्याचं जे काही त्याला पेन होत आहे त्यामुळे तो मूव करू शकला नाही, अजिबात तो हालचाल करू शकला नाही. तो एकाच जागेवरती काय होता तर बसून होता. आणि जेव्हा अँड्रोकोल्सच्या हे लक्षात आलं की जो लायन आहे तो काय करत आहे, माझ्यावरती हल्ला करत नाही आहे, तो तिथे एका जागी स्थिर बसून आहे. आणि मग त्याला कळलं की नक्कीच याला काय आहे तर काहीतरी त्रास असणार आहे, म्हणून तो काय होत नाही आहे तर माझ्यावर अटॅक करत नाही आहे. म्हणून आपण इथे बघितलेलं आहे की जो अँड्रोकोल्स आहे त्याला कळालेलं आहे की अँड्रोकोल्स म्हणतोय की आता आपण सिंहाच्या दिशेने जायला हवं, त्या डायरेक्शनने आपण जायला हवं. आणि नेमकं त्याला काय त्रास होत आहे तो अँड्रोकोल्स जे आहे तो बघत आहे. मग स्टेप बाय स्टेप जो आहे तो तिकडे पुढे म्हणजे सिंहाच्या दिशेने जायला इथे लागलेला आहे. तर इथे आपण पाहू शकतो की आपल्याला इथे एक लायन दिसत आहे आणि तो एका जागेवर स्थिर आहे. आणि इथे आपण पाहू शकतो की हा जो सिंह आहे तो आपल्याला इथे घाय असलेला दिसत आहे. म्हणून द लायन मोन अँड वेम प्लीज हेल्प मी इट्स आईज सीम टू सी. बघा त्याचे जे डोळे आहे, जे लायनचे डोळे आहेत ती अँड्रोकोल्सला जणू काही सांगत होती की मला तुझ्या मदतीची काय आहे तर गरज आहे, असं ह्या लायनचे आईज जे आहेत ते अँड्रोकोल्सला सांगत होती. आणि मग अँड्रोकोल्स त्याच्यावरती त्याच्या दिशेने अगदी स्टेप बाय स्टेप चालत होता. प्रत्येक पाऊल जे आहे ते अगदी काय म्हणतात त्याला की अगदी तो खूप काळजीपूर्वक त्याच्या दिशेने चालत होता. त्याच्या मनात देखील भीती होती अँड्रोकोल्सच्या की हा जो लायन आहे तो देखील माझ्यावर काय करू शकतो, हल्ला करू शकतो. म्हणून तो अगदी दबक्या पावलामध्ये अगदी स्टेप बाय स्टेप लायनकडे चालण्यास त्याने सुरुवात केलेली आहे. मग when Androcles drew near, the lion loved its head and began to lick its paw. आता तो जेव्हा तिकडे गेला तेव्हा त्याला कळालं की त्याचा जो पाय आहे त्या पायाला काहीतरी जखम झालेली आहे, त्याच्या पंजाला काहीतरी जखम झालेली आहे. हे कुणाच्या लक्षात आलेलं आहे तर हे अँड्रोकोल्सच्या लक्षात आलेलं आहे. मग बघा अँड्रोकोल्स saw that the lion's paw was wounded, sore and swollen. मग त्याने जेव्हा बघितलं की त्याच्या पंजामध्ये त्याच्या पावामध्ये काय रुतलेला होता की त्याच्या पंजामध्ये एक तीक्ष्ण असा काटा जो आहे तो रुतलेला होता. आणि त्यामुळे त्याचा पाय जो आहे तो जखमी झालेला होता आणि सुजलेला देखील होता. हे कुणाच्या लक्षात आलेलं आहे तर ह्या अँड्रोकोल्सच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून इथे आपण बघू शकतो तो अतिशय बारकाईने बघत आहे अँड्रोकोल्स की आता याचा हा जो लायन आहे त्याचा जो पाय आहे तो कसा आहे तर तो जखमी झालेला आहे. हे अँड्रोकोल्सच्या लक्षात आलेलं. इथे आपण पाहू शकतो की ऑन अ क्लोजर लुक अँड्रोकोल्स नोटीस दॅट अ बिग थॉर्न हॅड प्राइज्ड वन ऑफ द लायन्स टोज. म्हणजेच त्याच्या पायामध्ये थॉर्न म्हणजे काय की एक काटा जो आहे तो रुतलेला आहे आणि त्याने काय केलेलं आहे तर त्याच्या पायावरती अतिशय
तीक्ष्ण अशी काय झालेली आहे, जखम झालेली आहे. आणि त्या जखमेमुळेच लायन कसं झालेला आहे, वैतागलेला आहे. तो खूप कसं झालेला आहे, अनहॅपी झालेला आहे. अगदी त्रासामध्ये हा जो लायन आहे तो आहे. हे त्याचं जे दुःख आहे ते कुणाला कळलेलं आहे, तर अँड्रोकल्सला ते कळलेलं आहे. म्हणून बघा, सो दिस इज द काउजेस ऑफ द लायन्स डिस्ट्रेस थॉट अँड्रोकल्स. आता बघा, तो त्याच्या मनात तर भीती होती कुणाच्या, अँड्रोकल्सच्या. जर मी लायनच्या दिशेने गेलो आणि मी त्याची जखम जरी त्याच्या पायामध्ये जो रुतलेला काटा आहे तो जरी मी काढण्याचा प्रयत्न केला, कशावरून तो माझ्यावर हल्ला करणार नाही, ही जी भीती आहे ती त्याच्या मनामध्ये तर होतीच. पण तरी देखील न घाबरता त्याने काय केलेलं आहे, तर तो लायन जवळ गेलेला आहे आणि त्याच्या पायातला जो काही काटा आहे तो काढण्याचा तो प्रयत्न करत आहे. बघा, आता त्याला हळूहळू त्याची भीती जी आहे ते आता नाहीशी होत आहे. म्हणून बघा, म्हणून इथे आपण पाहू शकतो, सम मॉर्निंग अप ऑल द करेज अँड्रोकल स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युर्ड पाव. आता त्याने खूप हळूवार असा प्रयत्न केलेला आहे त्याच्या जखमी झालेल्या पायामधून काटा काढण्यासाठी. आणि त्याने जो लायन आहे त्याने देखील काय केलेला आहे, त्याचा हात जो आहे तो काय केलेला आहे, तर त्याला लिक केलेला आहे. म्हणजे त्याचा हात जो आहे तो त्याला चाटण्यासाठी त्याने इथे सुरुवात केलेली आहे. म्हणजे ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम इफ ही टच इट्स सोलन पा. आता याने इथे काय केलेलं आहे की तो त्याच्यावर अटॅक करेल ही भीती कुणाला होती, तर ह्या अँड्रोकल्सला होती. पण हा जो लायन आहे त्याने देखील त्याची भीती काय केलेली आहे, इथे नाहीशी केलेली आहे. म्हणजे हा जो आहे याचा जे इंटेन्शन आहे कुणाचं, तर अँड्रोकल्सचं, हे मला त्रासामधून काढण्याचं आहे, हे देखील लायनला इथे कळून आलेलं आहे. आणि म्हणूनच लायनने काय केलेलं आहे की त्याच्या हातावरती बघा इथे काय केलेलं आहे, त्याला अँड्रोकल्सचा हेतू समजलेला आहे. म्हणून आता हा जो लायन आहे तो अँड्रोकल्सला तू सेफ आहेस असं त्याच्या कृतीतून तो दाखवून देत आहे. म्हणून बट द लायन सीम्स टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. त्याचं जे इंटेन्शन होतं ते कसं आहे, ते त्याचा जो हेतू आहे तो चांगला आहे, मला त्रासातून काढण्याचा अँड्रोकल्सचा काय आहे, हेतू आहे. मग अँड्रोकल्स डेफिनेटली फ्ल्यूड ऑन द थर्ड. बघा, त्याने काय केलेलं आहे, हळूवारपणे त्याच्या पायातला जो काटा आहे तो काढलेला आहे. मग देन tearing a piece of his own clothing, the kind man pulled up the lion's injured paw. आता बघा, साहजिकच आहे, त्याच्या पायात जो रुतलेला काटा आहे तो निघाल्यानंतर काय झालेलं आहे, तर साहजिकच त्याच्या पायातनं ब्लड जे आहे ते गेलेलं आहे. पण त्याने त्याच्याच अंगावरती जे काही कापड आहे त्यामधलाच एक छोटासा कापड फाडून त्याच्या पायाला काय केलेलं आहे, ड्रेसिंग केलेली आहे. आणि बघा, इथे आपण पाहू शकतो की त्याने त्याच्या पायाला काय केलेलं आहे, तर एका क्लोथने, एका कपड्याने ड्रेसिंग इथे करून दिलेली आहे. मग टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन licked his arm as if to show gratitude. बघा, म्हणजेच इथे खूप कृतज्ञता व्यक्त करताना आपल्याला इथे लायन दिसत आहे. आणि बघा, त्याचा हात देखील काय करत आहे, तो त्याचा तिथे त्याला लिक करत आहे. म्हणजेच आता याला लायनला कळालेलं आहे की आपला हा जो अँड्रोकल्स आहे तो कसा आहे, तर चांगल्या हेतूने हा माझ्याकडे येत आहे, माझ्याकडे तो पाहत आहे. तर पहा मुलांना, जो अँड्रोकल्सचा हेतू होता तो कसा होता, अतिशय प्रामाणिक होता. आणि अगदी लायन आणि तो त्याच्यामध्ये काय झालेली आहे, तर अगदी एक सुंदर छान अशी फ्रेंडशिप झालेली आहे. म्हणून अँड्रोकल्स रिमेन्ड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. तो काय करायला लागला की प्रत्येक दिवशी हा जो लायन आहे त्याच्या पायाचे तो ड्रेसिंग इथे करू लागलेला आहे. आणि बघा, प्रत्येक दिवशी ते दोघंही काय करत होते, एकाच फॉरेस्टमध्ये ते राहिले आणि त्याच्या पायाची जी ड्रेसिंग आहे ते दोघंही काय करू लागले होते, तर इथे करू लागले होते. मग आपल्याला इथे कळत आहे
की soon the lion was able to move about. आता पहा, हे दोघेही काय करत आहेत, अगदी फ्रेंडशिप सारखे ह्या जंगलामध्ये राहत होते. पण एके दिवशी काय झालं, आता एके दिवशी असं झालं की in the meanwhile Androcles master had complained to the authorities that his slave Androcles had run away. आता त्याने एका अधिकाऱ्याकडे काय केलेले आहे, तर कंप्लेंट केलेली आहे, तक्रार केलेली आहे की माझा जो गुलाम होता तो काय झालेला आहे, आमच्याकडून किंवा माझ्याकडून तो पळून गेलेला आहे. अशी तक्रार जी आहे ती आता हा जो मास्टर आहे किंवा हा जो मालक आहे त्याने एका मोठ्या अधिकाऱ्याकडे केलेली आहे. मग इन द मीन व्हाईल अँड्रोकल्स मास्टर हॅड कंप्लेन. आता त्याने काय केलेले आहे, कंप्लेन केलेली आहे आणि तो सांगतोय की आता काय करायचं आहे, तर माझा जो गुलाम पळून गेलेला आहे तुम्हाला त्याला शिक्षा करायची आहे. म्हणून सोल्जर्स सर्च फ्रॉम हिम हाय अँड लो बट कुड नॉट फाइंड. At last they came to the forest where Androcles lived. बघा, जे सोल्जर्स आहे, जे सैनिक आहे, त्यांनी सगळीकडे अँड्रोकल्सला शोधलेला आहे, पण तो कुठेही त्यांना मिळालेला नाही. मग शेवटी हे लोक जे आहे ते जंगलामध्ये गेले, सैनिक जंगलामध्ये गेले आणि तेव्हा नेमकं काय झालं होतं की सिंह हा बसून होता गुहेतच आणि हा जो अँड्रोकल्स आहे तो कुठे आलेला, तर अँड्रोकल्स आलेला जंगलामध्ये जे काही जेवण आहे त्याची व्यवस्था करण्यासाठी. पण मात्र त्याला सोल्जर्सने इथे काय केलेलं आहे, तर कॅच केलेलं आहे, पकडलेलं आहे. म्हणून आपण इथे पाहू शकतो हे जे सोल्जर आहे त्यांनी काय केलेलं आहे, अँड्रोकल्सला पकडलेलं आहे. मग आता इथे पहा, इट सो हॅपन दॅट अँड्रोकल्स अँड गोन आउट अलोन दॅट अवे while the lion rested near the cave. आता त्यांनी अँड्रोकल्सला तर पकडलंच, पण त्याच्यासोबत ह्या सोल्जरने कुणाला पकडलेलं आहे, तर या लायनला देखील पकडलेलं आहे आणि त्याला देखील पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. पिंजऱ्यामध्ये ह्या लायनला देखील पकडलेलं आहे आणि सोल्जरने फॉरेस्टमध्ये जाऊन फक्त लायनलाच नाही अँड्रोकल्सला देखील पकडलेलं आहे. या दोघा मित्रांना त्यांनी पकडलेलं आहे. मग both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. आता ह्या दोघांनाही कुठे आणण्यात आलेलं आहे, तर एका दरबारात आणण्यात आलेलं आहे आणि हे अँड्रोकल्स आणि लायन ह्या दोघांनाही काय केलेलं आहे, एका ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. मग they put Androcles in chains in prison. The lions was caged. आता त्याला साखळदंडामध्ये बांधण्यात आलं होतं. कुणाला, तर अँड्रोकल्सला, आणि त्याला देखील तिथे पकडून एका ठिकाणी आणण्यात आलं होतं. मग पहा, इट दस डे पीपल हू वर फाउंड टू बी guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. आता पूर्वी कसं होतं की राजे महाराजे लोक काय करायचे, तर एखादा पिसाळलेला हत्ती असेल तर गुन्हेगाराला त्या पिसाळलेल्या हत्तीच्या पायी देत होते, किंवा एखादा खूप हंग्री म्हणजेच खूप भुकेला असा एखादा प्राणी असेल तर त्याच्या भोवती जो गुन्हेगार असेल त्याला काय करत होते, तर त्याच्या समोर ते टाकून देत होते. मग अशीच ही जी प्रथा होती ती या ठिकाणी देखील अशी काय होती, पनिशमेंट होती, म्हणजेच या ठिकाणी देखील अशी शिक्षा जी आहे ती केली जात होती. मग रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम. ॲट दॅट टाइम अँड्रोकल्स वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बेस्ट. आता पहा, इथे अशी शिक्षा करण्यात आली होती की ह्या शिक्षाला हा जो लायन आहे त्याला देखील उपाशी ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून तो काय करणार आहे, तर जो गुन्हेगार आहे त्याला अगदी खाणार आहे. म्हणून द ट्रम्पटर्स ब्लेव द ट्रम्पेट अँड अँड्रोकल्स वॉज ब्रॉक्ड इन टू द एरिया हिज चेन्स वर अनबाउंड. आता बघा, ह्या एरियामध्ये त्याला जेव्हा आणण्यात आलेलं होतं तेव्हा अँड्रोकल्सचे जे चेन आहेत, साखळ्या आहेत, त्या तोडण्यात आल्या होत्या. आणि मग बघा, जेव्हा एखादा गुन्हेगार दरबारामध्ये आणला जातो तेव्हा काय होतं, तर तुताऱ्या वाजल्या जातात, त्यालाच ट्रम्पेट असं म्हणतात. तर तुतारी वाजवून आता काय झालं होतं की ह्या लायन पुढे आता गुन्हेगार जो आहे तो टाकण्यात येणार होता. म्हणून आता त्यांची जी प्रथा होती तुतारी वाजवण्याची ती देखील त्यांनी इथे पूर्ण केलेली होती. मग इथे आपण बघू शकतो की he felt awake and dismay. He was certain that this was
द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आता इथे अँड्रोकल्स हा विचार करायला लागला की हा जो दिवस आहे तो माझ्या लाईफचा कसा असणार आहे, तर शेवटचा दिवस असणार आहे असा विचार आता अँड्रोकल्सच्या मनामध्ये येऊ लागला होता. आणि मग at the opposite end a gate was raised and a precious lion was released into the area. तर पहा मुलांनो, अशा एरियामध्ये ह्या दोघांनाही आणण्यात आलं होतं आणि आता अँड्रोकल समजत होता की आता माझा जो दिवस आहे तो कसा आहे, तर शेवटचा दिवस आहे असं अँड्रोकलच्या मनामध्ये आता येऊ लागलं होतं हळुवारपणे. मग इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर प्रिशियस. Androcles was filled with fear, but he put up a brave front. बघा, आता इथे जेव्हा शिक्षा दिली जाते तेव्हा काय होतं, निर्दयीपणे त्या गुन्हेगाराला काय होते, तर शिक्षा ही होतेच. मग जो सिंह आहे त्याला अगदी उपाशी ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून तो गुन्हेगाराला काय करेल, पूर्णतः पनिश करेल. म्हणून इथे सिंहाला काय करण्यात आलं होतं, तर उपाशी ठेवण्यात आलं होतं. आणि दुसरीकडे हा जो अँड्रोकल्स आहे त्याच्या मनात होतं की आज माझा काय आहे, तर शेवटचा दिवस आहे. म्हणून द लायन सॉ अँड्रोकल्स अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग, बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. आता याला पाहून जो लायन आहे तो गर्जना करू लागला. तो काय करू लागला की त्याचा जो गुरगुरणारा आवाज आहे तो करू लागला. पण एका ठिकाणी त्याला काय वाटलं की तो जेव्हा त्याच्याकडे चालत येत होता तेव्हा ते कुठेतरी स्टॉप झालेला आहे. आणि मग देन इट मूव स्लोली फॉरवर्ड, ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. अँड्रोकल्स सॉ दिस टू. आता जेव्हा अँड्रोकल्सला सिंहाने बघितलं, लायनने बघितलं, तेव्हा तो खूप चवताळून धावला. पण थोड्या अंतरावर तो स्टॉप झालेला आहे, थांबलेला आहे. आणि त्यानंतर तो जो आहे त्याच्या रेंजमध्ये आलेला आहे, कारण हा व्यक्ती त्यांनी कुठेतरी पाहिलेला आहे. तर आपण म्हणतो ना की जे मुख्य जनावरं असतात त्यांना स्मेल जो आहे तो आलेला असतो. तर पहा, आपल्याला इथे दिसत आहे की जो अँड्रोकल्स आहे त्याच्या समोर जेव्हा लायन गेला तेव्हा तो धावला, पण मध्येच काय झालेला आहे, तो स्टॉप झालेला आहे. म्हणजेच देन इट मूव स्लोली फॉरवर्ड. आता त्याची जी स्पीड आहे ती कशी झालेली आहे, तर कमी झालेली आहे. आणि तो अगदी हळुवारपणे कुणाकडे येत आहे, तर अगदी हळुवारपणे तो येत आहे कुणाकडे, तर अँड्रोकल्सकडे. मग इच फ्रेंड रिकॉग्नाइज दॅन अदर. म्हणजे आता त्यांना कळालेलं आहे की हे जे दोन्ही सिंह आणि जो अँड्रोकल्स आहे ते दोन्ही काय आहेत, तर ते एक फ्रेंड्स आहेत. द एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन, बट वेन इट रीच हिम. आता त्याला कळालेलं आहे की हा जो अँड्रोकल्स आहे तो काय आहे, तो त्याचा मित्र आहे. हे लायनला सुद्धा कळालेलं आहे आणि अँड्रोकल्सला सुद्धा समजलेलं आहे की हा तोच लायन आहे ज्याला मी काय केलं होतं, तर जखमी अवस्थेतून बाहेर काढलेलं होतं. म्हणून बघा, इट बिगॅन टू पुर अँड रब इट्स मोज अगेन्स्ट हिम. अँड्रोकल्स हग द लायन, ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. जेव्हा हे दोघांनी एकमेकांची जेव्हा ओळख पडली तेव्हा अँड्रोकल्सने काय केलेलं आहे, तर लायनला हग केलेला आहे. म्हणजे त्याला अगदी मिठी मारलेली आहे आणि तो खूप हॅपी झालेला आहे आणि त्याला अगदी समाधान झालेलं आहे की हा जो लायन आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून, ज्याला मी वेदनेतून मुक्त केलेला आहे, ज्याला मी अगदी संकटातून बाहेर काढलेला आहे, तो काय आहे, तर तो हा लायन आहे असं अँड्रोकल्सच्या आता लक्षात आलेलं आहे. आणि बघा पुढे काय होतंय की द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्पेरियर वॉच दिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. आता हे सगळं कोण बघत होतं, तर हे सगळं जे दृश्य आहे ते जे ऑडियन्स आहे, जे लोक आहेत ते पाहत होते. आणि त्यांना देखील काय वाटलेलं आहे, तर खूप सरप्राईज असं वाटलेलं आहे. म्हणून पीपल बिगॅन टू चीर अँड्रोकल्स अँड आस्क फॉर हिज रिलीज.
आता बघा, ह्या अँड्रोकसला देखील कसं वाटलेलं आहे, तर त्या लायनला बघून खूप हॅपी फील त्याला झालेला आहे. कारण त्याच्या डोक्यात काय विचार चाललेला होता की आजचा जो दिवस आहे तो माझा कसा असणार आहे, तर शेवटचा दिवस असणार आहे. म्हणून द एम्पिरियर आस्क्स अँड्रोकोल्स टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. बघा, आता याचाच स्वभाव एवढा छान होता की सिंह देखील त्याचा कोण झाला होता, तर सिंह देखील त्याचा मित्र झाला होता. म्हणून when he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude. आणि सिंहाने देखील त्याचे जो काही ग्रॅटिट्यूड आहे तो देखील इथे दाखवलेला होता. कृतज्ञता जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली होती. म्हणून अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट ही ऑर्डर्ड दॅट अँड्रोकोल्स शुड बी सेट फ्री. आता जो अँड्रोकोल्स आहे त्याला सोडून देण्यात आलं होतं आणि आता अँड्रोकोल्सला विचारण्यात आलं होतं की ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव. आतापासून तो गुलाम असणार नाहीये. कोण, तर अँड्रोकोल्स ह्याला मुक्त करण्यात येत आहे. When the emperor asked Androcoles what other reward he would like, Androcoles replied. आता बघा, त्याला सांगण्यात आलं होतं की सांग तुला काय पाहिजे आहे, तेव्हा तो काय रिप्लाय करतोय की दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. त्याला स्वतःसाठी काहीही नकोय, बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. पण त्याला काय पाहिजे आहे, तर लायनची मुक्तता पाहिजे आहे. लायनला देखील तुम्ही काय करा, तर मुक्त करा, अशी मागणी जी आहे ती याने केलेली आहे. म्हणून बघा इथे द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री. म्हणून पहा मुलांनो, आपण इथे पाहू शकतो की द टू फ्रेंड्स म्हणजे जे दोन फ्रेंड्स आहेत ते पुन्हा कुठे गेलेले आहेत, तर वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आता ते मुक्तपणे, ते दोघंही मुक्त झालेले आहे आणि मुक्त होऊन ते कुठे गेलेले आहे, तर ते पुन्हा जंगलामध्ये गेलेले आहे आणि फ्री लाईफ, हे स्वतंत्र लाईफ जे आहे ते आता जगू लागलेले आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी स्टोरी आहे अँड्रोकोल्स अँड लायनची, ही आपण इथे अभ्यासलेली आहे. तर नक्कीच ह्या दोघांची जी स्टोरी आहे ती तुम्हाला इथे खूपच आवडलेली असेलच. कारण या स्टोरीमध्ये आपल्याला खूप छान असे काय दाखवलेलं आहे, तर मेसेज आपल्याला इथे दिलेला आहे की जर तुम्ही एखादं सत्कर्म करणार तर ते सत्कर्म तुम्हाला नक्कीच कधी ना कधी केव्हा तरी तुम्हाला ते उपयोगात पडणार आहे.